हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना. आर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत. उकडीचे मोदक कसे बनवायचे तर ते मी सांगत आहे रेसिपी. सर्वप्रथम ताटामध्ये केळीचं पान कट करून ठेवायचं आणि ड्रायफ्रूट घ्यायचे, तांदळाचं पीठ, खोबऱ्याचं कीस, गूळ, केसर, गावरान तूप आणि मोदकाचा साचा. कढईमध्ये मोदक वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी, त्याच्यावरती ताट आणि ते केळीचं पान ठेवून त्याच्यावर मोदक ठेवून ताट झाकून ते वाफवून घ्यायचे आहे आपल्याला. सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करायचं आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं कीस छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचं. 1 वाटी खोबऱ्याचं कीस असेल तर अर्धा पाऊण वाटी गूळ घ्यायचं. आपल्याला आवडेल तसं गूळ त्याप्रमाणे गूळ घालायचं त्याच्यामध्ये आणि छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं. फोडणी पात्रामध्ये परत गावरान तूप घालायचं. त्यामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे छान, कारण की त्याच्या दाताखाली आले ते असे कुरुम कुरुम छान लागतात. ते फ्राय करून घेतल्याच्या नंतर जे खोबऱ्याचं किस आपण फ्राय करतोय त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आणि छान मिक्स करून त्याच्यात विलायची घालायची आणि विलायची छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायची. मग आपलं सारण तयार झालं. मग तर तांदळाचं पीठ तयार करायचं आहे आपल्याला. तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर 1 वाटी पाणी घालायचं. पाणी गरम करायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पीठ घालून छान एकजीव करून घ्यायचं. छान पीठ तयार करायचं, छान फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याची वाफ जाऊ नये म्हणून त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं. एका ताटाला तूप लावून त्यामध्ये ते तांदळाचं पीठ छान मळून घ्यायचं. गरम ह्याच्यातच मळायचं थोडंसं त्याला, म्हणजे ते छान एकजीव होतं ते पीठ. साच्याला गावरान तूप लावून त्याच्यामध्ये पीठ घालून सारण भरायचं. सारण भरून छानपैकी मोदक तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीत त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये आपण छान मोदक वाफवून घ्यायचे. झाले आपले उकडीचे मोदक तयार. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा.